कोकणात आता ठाकरे गटाला खिंडार पडले, आता एकच खंदा फलंदाज राहिला आहे, बाकी शून्य होणार आहे का? कसं बघताय? नाही, तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून कोणाला फलंदाज समजता मला माहीत नाही. सगळ्यांची विकेट अगोदरच उडलेली आहे. आता कुठल्या अर्थाने तुम्हाला ते फलंदाज दिसतात मला माहीत नाही. सगळे आऊट झालेले आहेत आणि जे आता खरे शिवसैनिक जे तिकडे राहिलेत त्यांना आता खरी शिवसेना कळलेली आहे. बाळासाहेबांचे विचार कोण फॉलो करतो, बाळासाहेबांचे विचार काय होते आणि उद्धव ठाकरे काय करत आहेत हा आता फरक कळल्यामुळे जे आता खरे शिवसैनिक तिकडे होते त्यांना आता खरी शिवसेना कळल्यामुळे ते आता इकडे येत आहेत. कोकणातून आता उभाटा ही साफ झालेली आहे. त्यांच्याकडे आता लोणच्याला पण आता उरलेली नाही त्यांची संघटना. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं, पण ते अजून ते घमेंड आहे त्यांना, ते अजून हवेत आहेत. त्यांना माहीत नाही की जमीन खालून सरकलेली आहे. येणाऱ्या काळात तरी त्यांना अक्कल येईल आणि त्यांच्या मुलाला अक्कल येईल असं वाटतं. हे ऑपरेशन सुरूच राहणार आहे का त्या पुढील काळात? बघा, तुम्ही याच असं कोणाला सांगितलेलं नाही. स्वखुशीने जी लोकं येत आहेत त्यांना, ज्यांना वाटतं आहे की बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी जी संघटना आहे, जी खरी शिवसेना आहे, त्यामध्ये आपण गेलं पाहिजे. त्यात त्यांना आम्ही कसं थांबवणार? बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.